सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कधी विचार केलाय का, काही लोक खूप खातात तरी सडपातळ राहतात आणि काही जण थोडं खाल्लं तरी वजन वाढतं. हे फक्त आहारामुळे होतं का, की आपल्या जन्मकुंडलीतील एखादा ग्रह त्यामागे कारणीभूत आहे? आपलं शरीर हे ईश्वराने दिलेलं एक पवित्र मंदिर आहे, पण जेव्हा या मंदिरात असंतुलन निर्माण होतं तेव्हा जाडी, चरबी आणि रोग आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करतात. सगळ्यात ह्या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण काय, पुराणामध्ये भक्षणाला रोगाचं मूळ म्हटलेलं आहे. आयुर्वेदिक ग्रंथामध्ये कफदोषामुळे स्थूलता वाढते असं सांगितलेलं आहे. आणि ज्योतिष असं सांगतं, गुरुग्रह शरीराला विस्तार देतो. मग वजन कमी करण्यासाठी नेमकं काय करावं? ग्रहाचा उपाय की जीवनशैलीत बदल? आपलं वजन का वाढतं? फक्त खाल्ल्यामुळे की यामागे काही अदृश्य ग्रहाचा प्रभाव असतो? पुराणामध्ये शरीर, आहार, संयम याबद्दल काही सांगितलेलं आहे. गरुड पुराणामध्ये अतिभक्षणाला रोगाचं मूळ मानलेलं आहे. अग्नी पुराणामध्ये कफ वाढल्याने स्थूलता येते असं सांगितलेलं आहे. आणि ज्योतिषशास्त्रात गुरुग्रह स्थूल शरीराचा कारक मानलेला आहे. मग वजन कमी करण्यासाठी नेमका कोणता उपाय करावा, कोणत्या ग्रहाला शांत करावं आणि पुराणानुसार योग्य मार्ग कोणता? चला आज जाणून घेऊया. आजचं म्हणजे पुराण, आयुर्वेद, ज्योतिष याच्या आधारे जाणून घेऊया वजन कमी करण्याचा आध्यात्मिक मार्ग. जाडी, चरबी, ग्रह याचा गूढ संबंध काय आहे? गरुड पुराणात तर आधीच सांगितलेलं की अतिभक्षण हे रोगाचं मूळ आहे. त्याच्यामुळे काय, संयम आणि सात्विक आहारावर भर दिला गेला आहे. अग्निपुराणामध्ये आयुर्वेद विषयक वर्णन केलेलं आहे. कफदोष वाढल्यास स्थूलता येते असं सांगितलेलं आहे. इंद्रिय निग्रह भागवत पुराणामध्ये सांगितलेलं आहे की उपवास, संयम यामुळे शरीर आणि मन शुद्ध राहतं. ज्योतिषानुसार गुरुग्रहामुळे काय होतं की शरीर, विस्तार, चरबी, स्थूलता याचा कारक आहे गुरुग्रह. शुक्रामुळे काय होतं की गोड पदार्थ, सुखसोयी, आरामप्रियता. आणि चंद्र काय, भावनिक खाणे, सूज, पाण्याचं प्रमाण. ह्याच्यासाठी आध्यात्मिक उपाय सुद्धा सांगितलेला आहे की गुरुवारी काय करायचं, उपवास करायचा. ओम बृहस्पती नमः 108 वेळा जप करायचा, म्हणजे जाडी, चरबी सगळं कमी करण्यासाठी. आणि सोमवारी शिवाचा अभिषेक, शिवलिंगावर अभिषेक करायचा. शुक्रवारी पांढऱ्या वस्तूचे दान द्यायचे. रोज किमान 30 मिनिटं चालायचे. सूर्यनमस्कार करायचा 11 वेळा. हे सगळं विश्वासानं करायचं, कारण कोणतीही गोष्ट आपण विश्वासाने केली तर त्याचं फल शुभ मिळतं आणि योग्य ते मिळतं. स्थूलपणा, गुरुग्रह काय, स्थूलपणा, चरबी, वाढ, विस्तार याचा कारक आहे. गुरु जर अतिप्रभावी असेल किंवा कमी ह्याचा असेल तर शरीर वाढतं. गुरुदोष असल्यास लठ्ठपणा येऊ शकतो. गुरुमतचा दोष असला तरी लठ्ठपणा येऊ शकतो. हे दोन्ही असं सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी उपाय सांगितलेले की गुरुवारी आपण उपवास करायचा, पिवळे वस्त्र परिधान करायचं आणि ओम बृहस्पती नमः 108 वेळा जप करायचा. हरभरा डाळ, हळद दान, केळी दान द्यायच्या त्या दिवशी, ते शुभदायक असतं. आणि शुक्रासाठी काय करायचं, शुक्र काय असतं, गोड खाणे, सुखसोयी, आराम, आळस याचा कारक आहे. शुक्र जर बिघडला, गोड पदार्थाची आवड वाढते, त्याच्यामुळे गोड खाल्ल्यामुळे वजन वाढतं. त्यासाठी उपाय काय करायचा की शुक्रवारी ओम शुक्राय नमः जप करायचा. पांढऱ्या वस्तूचं दान करायचं, पांढरे तांदूळ, साखर हे दान करायचं. दुधाचं सुद्धा दान करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक मला सांगायचं की दूध किंवा दुधापासूनचे पदार्थ थोडे कमी करायचे खाण्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचा ग्रह कोणता आहे? आता हे 3 ग्रह तर सांगितलेले, त्याच्यामध्ये कोणता, तर सगळ्यात हे जाडी कमी करण्यासाठी गुरुग्रह आहे. गुरु हा वजन आणि चरबी वाढीचा मुख्य ग्रह मानला जातो. म्हणून वजन कमी करायचे असेल तर गुरु शांत करायचं आणि संतुलित ठेवणं आवश्यक असते. गुरु जर असंतुलन झालं गुरु तर जाडी, चरबी वाढते. आणि जाडी, चरबी आणि वजन वाढणे हे आहार व्यायामामुळेच नाही, ज्योतिषशास्त्रात काही ग्रहाशी सुद्धा जोडलेले आहेत. आपण लक्षात ठेवायचं की ग्रह आपल्याला दिशा देतात, पण निर्णय आपलाच असतो. संयम, साधना आणि सात्विक आहार हाच खरा वजन कमी करण्याचा मार्ग आहे. शरीर निरोगी, मन प्रसन्न, आणि मन प्रसन्न तर देव प्रसन्न.
आजचा हा संदेश जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण कदाचित कोणाचं तरी आयुष्य एका योग्य मार्गामुळे बदलू शकतं. लक्षात ठेवा, संयम म्हणजे साधना आणि साधना म्हणजेच आरोग्य. ग्रह तुमच्या जीवनावर प्रभाव टाकतात. आजपासून एक छोटा संकल्प करा, आरोग्य, संयम आणि साधनेचा.